नमस्कार, मी धनंजय लांबे. आज थोड्या वेगळ्या विषयावरती आपण बोलूया. एका किराणा दुकानात गेलो, दोन वस्तू खरेदी केल्या. एकीची किंमत होती ₹22 आणि दुसऱ्या वस्तूची ₹8. किराणा दुकानदारांनी लगेच त्याच्या फोनमधलं कॅल्क्युलेटर काढलं आणि त्यावरती बेरीज केली आणि मला बिल सांगितलं. असे अजब प्रकार यंत्रांनी माणसाला आत्मसात करायला लावलेले आहेत. ₹22 आणि ₹8 या दोन आकड्यांची बेरीज करण्यासाठी जर आपल्याला कॅल्क्युलेटर सारख्या यंत्राची मदत घ्यावी लागत असेल तर आपण यंत्रांवरती किती अवलंबून राहिलो आहोत हे आपल्या लक्षात येतं. आणि ही जे काही आपलं यंत्रांवरचं अवलंबित्व आहे हे असं वाढतच जाणार आहे. आणि हे वाढत गेल्यामुळे मेंदू काम करण्याची जी प्रक्रिया आहे मेंदूची ती बंद पडते की काय अशी भीती आता वाटायला लागली आहे. कारण 2-3 वर्षांपासून जगभरामध्ये AI चा वापर खूप मोठ्या प्रमाणावरती केला जातो आहे. भाजीला फोडणी कशी द्यावी यापासून दुधामध्ये कोणते कोणते घटक असतात इथपर्यंत या सगळ्या गोष्टी आपण AI ला विचारायला लागलेलो आहोत. AI छोटंसं डिस्क्लेमर खाली टाकतं की AI कडून मिळालेली माहिती ही अचूक असेलच असं नाही, परंतु या डिस्क्लेमरकडे आपण साफ दुर्लक्ष करत आहोत आणि अगदी साध्या साध्या गोष्टी त्याला विचारत आहोत. त्यामुळे मेंदूची काम करण्याची प्रक्रिया आजच मंदावलेली आहे. एखाद्या मित्राच्या घरी जायचं असेल आणि तिथे आपल्याला जाण्याचे रस्ते ठाऊक नसतील तर आपण AI ला विचारतो आणि 10 वेळा त्याच्याकडे जावं लागत असेल त्या प्रत्येक वेळी आपण AI ला तो प्रश्न विचारतो. AI आपल्याला गाईड करतं आणि मग आपण मित्राच्या घरी पोचतो. परंतु थोडंसं आपण मागे जाऊन पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की लहानपणी किंवा तरुणपणी आपल्याला एखाद्या व्यक्तीचं घर जर एकदा आपण बघितलं तर तिथे जाण्याचा रस्ता आपल्या लक्षात राहत होता. आपल्याला लँडलाईनचे जे काही त्यावेळेस फोन होते त्यातले 5-10 नंबर तरी आपल्या लक्षात असायचे जे की अगदी जवळच्या व्यक्तींचे असायचे. आज मोबाईल आल्यानंतर परिस्थिती अशी झालेली आहे की अगदी आपल्या कुटुंबियांचे सुद्धा नंबर्स आपल्याला मुखपाठ नाही आहेत. तर हे जे काही कर्तृत्व आपण याला म्हणूया वेगळ्या अर्थाने ते AI नी किंवा या सगळ्या तांत्रिक गोष्टींनी मोबाईलनी आपल्याला हे दाखवलेलं आहे. आज हे बोलण्याचं निमित्त असं झालं की आज 23 ऑगस्ट लोकसत्तेच्या अंकामध्ये कौस्तुभ खांडेकर एक IT तज्ज्ञ आहेत. त्यांनी एक खूप उत्तम लेख लिहिलेला आहे आणि AI आणि या सगळ्या यांत्रिकीकरणामुळे आपल्या मेंदूची काम करण्याची क्षमता कशी कमी होत चाललेली आहे हे त्यांनी अगदी त्या लेखातून विस्तृतपणे मांडलेलं आहे आणि प्रत्येकाने तो वाचावा असा लेख आहे. त्याचं कारण असं आहे की आपण अगदी प्रत्येक गोष्ट आपण AI ला विचारून करायला लागलो आहोत. सुरुवातीला त्याची गंमत वाटायची. काही कमांड दिल्या की एक चित्र तयार होतं, एखादा व्हिडिओ तयार होतो हे आपल्याला वाटायचं. परंतु मग आपण असं तपासायला लागलो की आज माझा गुडघा दुखतोय, त्याच्यावरती मी काय उपचार घेऊ. मग या पद्धतीने रुग्ण विचारायला लागले, त्याच पद्धतीने डॉक्टरही विचारायला लागले AI ला, त्याच पद्धतीने वकील, इंजिनियर्स या सगळ्या मंडळींनी AI चा आता खूप मोठ्या प्रमाणावरती वापर सुरू केलेला आहे. तर समाजातला प्रत्येक घटक हा या AI चा वापर करतोय. परंतु आपल्याला हे लक्षात असलं पाहिजे की जशी मोबाईलची काही मर्यादा असतात की एखाद्या गोष्टीचा सुगंध जो आपल्यापर्यंत पोचवू शकत नाही, त्याच पद्धतीने AI हे फक्त माहितीसाठी आपल्याला उपयुक्त ठरेल. बाकी गोष्टी त्याच्यामध्ये माणुसकी, त्याच्यात जिव्हाळा, विवेक, सत्सद्विवेक या गोष्टी AI कडून आपल्याला कधीही शिकता येणार नाहीत. आणि आपण जसा AI ला आता मेंदू गहाण आपला टाकायला लागलेलो आहोत तर लवकरच आपल्या मेंदू हे काम करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती कमी होत जाईल असा एक धोका या लेखातून व्यक्त करण्यात आलेला आहे. सॉफ्ट लोबोटॉमी
अशा प्रकारचं शीर्षकाचं हा लेख आहे. या सॉफ्ट लोबोटॉमीचा अर्थ त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेला आहे आणि संयुक्त राष्ट्र संघाने AIच्या अतिवापरावरती जे काही एक अहवाल तयार केला, त्याची संपूर्ण माहिती या लेखामध्ये आहे. AI हा अत्यंत उपयुक्त नक्कीच आहे. म्हणजे आपल्याला कुठल्याही क्षेत्रातलं तंत्रज्ञान जाणून घ्यायचं असेल, मग त्या तंत्रज्ञानाचा आपल्या क्षेत्रामध्ये वापर करायचा असेल, तर हे AI अगदी उपयुक्त आहे. परंतु अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून जर आपण AIवरती विसंबून राहायला लागलो, तर अभ्यास करण्याची, विचार करण्याची, संशोधन करण्याची प्रवृत्ती ही आपल्यामधून हळूहळू संपुष्टात येईल आणि पूर्णपणे आपण AIवरती आपलं अवलंबित्व हे कायम राहील. या AIच्या धोक्यांची चर्चा करताना खांडेकर असं म्हणतात, की जर आपण एखाद्या रस्त्याची विचारणा जर प्रश्न विचारला AIला आणि तो रस्ता पुढे जाऊन जर संपत असेल, तर तरी देखील आपण अगदी निर्धास्तपणे त्या Google मॅपवर जाऊन आपण हे सगळं करत असतो. तर हे सगळे AIचे प्रकार आहेत. Google मॅप असतील किंवा इतर सगळ्या गोष्टी आपल्याला ज्या इंटरनेटवरून आता ताबडतोब समजायला लागलेल्या आहेत. परंतु AIमधून निर्माण झालेला निबंध आणि आपण आपल्या बुद्धीने विचार करून तयार केलेला निबंध याच्यामध्ये किती अंतर असतं हे आपल्याला ते बघूनच लक्षात येईल. कारण हे सगळं यांत्रिकीकरण आहे. याच्यामध्ये माणुसकी नाही, ओलावा नाही, आपल्यावरती जे काही संस्कार झाले आहेत त्याचं प्रतिबिंब त्यात दिसत नाही. केवळ एक ढोबळमानाने 2 आणि 2 4 अशा पद्धतीचं उत्तर AIकडून आपल्याला मिळू शकतं आणि त्याच्या बेरजेसाठी पण आपण त्यावर अवलंबून राहिलो, तर कालांतराने आपल्याला 2 अधिक 2 किती हे देखील पटकन सांगता येणार नाही. अशी परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. तेव्हा खांडेकरांनी असं सुचवलं आहे वाचकांना, की या AIचा किंवा या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत काळजीपूर्वक सगळ्यांनी करावा. अगदी आपल्याला ज्या गोष्टींची माहिती हवी आहे, तेवढीच माहिती तीच माहिती आपण त्या AIला विचारावी. कारण AIमधून माहिती मिळते, ज्ञान मिळत नाही, सद्सद्विवेक मिळत नाही, माणुसकीचा त्याच्याशी काही संबंध नसतो. तुमच्या अल्गोरिदमप्रमाणे म्हणजे तुमच्या ज्या सवयी आहेत मोबाईल वापरण्याच्या किंवा संगणक वापरण्याच्या, त्याप्रमाणे तो तुम्हाला उत्तर देत असतो. आणि म्हणून आता से नो टू AI असं काही म्हणण्याची चळवळ जर नजीकच्या भविष्यामध्ये सुरू झाली, तर आपल्याला आश्चर्य वाटू नये. हा अत्यंत संवेदनशील असा एक विषय आहे, जो घराघरात अगदी पोचलेला आहे आणि प्रत्येकाने त्यावर विचार करावा अशी विनंती, असं आवाहन या लेखामधून करण्यात आलं आहे. आणि मलाही असं वाटतं, की आपण आता परत थोडंसं आत्मचिंतन याच्यामध्ये करायला हवं, की आपण या तंत्रज्ञानाचा किती वापर करायला हवा. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अतिरेकी वापर हा घातकच असतो. तसाच तो या तंत्रज्ञानाच्या संदर्भातही आहे. एक प्रयोग म्हणून आपण काही माहिती विचारली आणि त्यांनी सांगितली, हे सगळं ठीक आहे. परंतु जर सगळ्याच गोष्टींवर आपण गोष्टींसाठी त्यांना प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण जर AIवरती अवलंबून राहिलो, तर नक्कीच आपल्याला आणि आपल्या भावी पिढ्यांनाही हा एक खूप मोठा धोका होऊ शकतो, एवढं मला वाटतं. धन्यवाद.